आमदार संजय केळकर यांच्या हस्ते बाल उद्यानाचे लोकार्पण। वाळकुम येथील यशस्वी नगर येथील उद्यानाचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या आमदार निधीतून सुशोभीकरण करण्यात आले। बाल उद्यानाचे लोकार्पण आज आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी यशस्वी नगर येथील प्रभागातील गृहसंकुल व सोसायट्यांना डस्टबिन व बाकड्यांचे वाटप करण्यात आले। यावेळी यशस्वी नगर येथील विविध सोसायट्यांचे पदाधिकारी व प्रतिनिधी तसेच युवा मोर्चा ठाणे शहर अध्यक्ष सुरेश जळवी, घोडबंदर मंडळ अध्यक्ष ॲडव्होकेट हेमंत म्हात्रे, हरी मेजार, दत्ता घाडगे व तसेच स्थानिक नागरिक, विविध सोसायट्यांचे प्रतिनिधी व बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर काम हे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व यशस्वी नगर हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष निलेश पाटील यांच्या पाठपुराव्याने करण्यात आले। जास्त होते ना असं जाऊ द्यायचं बस झालं। या भागामध्ये लहान मुलांच्या करता खेळण्याचं आमदार निधीतून आम्ही लोकार्पण केलंय। त्याचबरोबर रहिवाशांना इकडे ही फार मोठी वस्ती आहे आणि खूप इथे इमारती आहेत आणि नागरिकांची मागणी होती। याआधी मागच्या महिन्यात आम्ही ओपन जिमची देखील त्या ठिकाणी उभारणी केली आमदार निधीतून आणि या लहान मुलांच्या खेळण्यांच्या बरोबरच आज बेंचेस आणि ट्रॉली, कचरा वाहून नेण्यासाठी ज्या ओला आणि सुका कचऱ्याकरता ट्रॉली लागते त्या देखील ट्रॉली ज्या आहेत त्या या यशस्वी नगरच्या रहिवाशांना आपण देणार आहोत। शेवटी लोकोपयोगी अशा निरनिराळी साहित्य वस्तू ही आमदार निधीतून देणं आवश्यक असतं। मला आनंद वाटतो की अनेक ठिकाणी मैदान, लहान मुलांच्या खेळणी आणि बेंचेस ही मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही दिले आहेत। खरं तर यशस्वी नगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनतर्फे माननीय जनसेवक ठाणे शहर आमदार संजयजी केळकर साहेब यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत। कारण की या अगोदर जर पाहिलं तर या यशस्वी नगरला कोणी वाली नव्हतं। मग आमचं रिडेव्हलपमेंटचा विषय असो किंवा आमचं ट्रान्सफॉर्मर जे MSCBचं खराब झालं होतं आणि आज इथे या विविध ठिकाणी हायलँड असेल, यशस्वी नगर असेल, रुनवाल असेल, या सगळ्या कॉम्प्लेक्समधनं येणारे जे सकाळची मॉर्निंग वॉकची जी व्यक्ती असतील यांच्यासाठी ओपन जिमचा प्रश्न असेल तर साहेबांना एका हाकेने आम्ही जेव्हा सांगितलं की साहेब आमच्याकडे या विविध समस्या आहेत तर साहेबांनी वेळोवेळी त्याच्यामध्ये लक्ष घालून मग तो MSCBचा ट्रान्सफॉर्मरचा रिपेरिंग असेल किंवा नवीन बनवणं असेल किंवा थोड्याच दिवसा अगोदर जी ओपन जिमचं साहेबांच्या मार्फत आमदार निधीतनं लोकार्पण झालेलं आहे आणि आज आपण जिथे उभे आहोत या ठिकाणी या सर्व आमच्या जे छोटे मेंबर्स असतील आज वर्किंग आहे, शाळेला सुट्टी नाही आहे, पण जर तुम्ही संध्याकाळी येऊन पाहिलं साहेब तर इथे अक्षरशः वेटिंगला मुलं उभी राहतात का आम्हाला पहिला जाऊ दे, आम्हाला पहिला जाऊ दे। म्हणजे अशी इथे परिस्थिती होती का आजूबाजूला कुठेही असे खेळण्याचे साहित्य उपलब्ध नव्हते लहान मुलांसाठी। आणि साहेबांचं जर आम्ही पाहिलं तर साहेबांचं एक छोट्या मुलांच्या बद्दल असलेलं प्रेम आणि ह्या सगळ्यांचं नातं जे कुठं लपून राहिलेलं नाही आहे। साहेबांना आम्ही सांगितल्याबरोबर साहेबांनी त्याला तत्परता मंजुरी दिली। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते।
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. $9,35,00,000चा मुद्देमाल तक्रारदारांना परत. विविध पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील हस्तगत मुद्देमाल मूळ तक्रारदारांना पोलिसांनी सोमवारी परत केला. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत $9,35,38,445 रुपयांचा हस्तगत मुद्देमाल तक्रारदारांना परत देण्यात आला. सोमवारी मुद्देमाल अभिहस्तांतरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ठाणे आणि भिवंडी परिमंडळातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल विविध गुन्ह्यांमधून हस्तगत केलेले एकूण $9,35,38,445 इतक्या किमतीचा मुद्देमाल तक्रारदार यांना परत करण्यात आला. त्यात $2,20,20,000 रुपये किमतीचे सोनसाखळी आणि इतर सोन्याचे दागिने परत करण्यात आले. या गुन्ह्यासोबत मोटर वाहन चोरीच्या गुन्ह्यातील $2,97,50,000 रुपये किमतीचे दुचाकी व इतर वाहने तक्रारदारांना परत देण्यात आली. तसंच इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या गुन्ह्यातील $28,28,000 रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला. प्रॉपर्टी मिसिंगच्या गुन्ह्यातील $1,57,85,000चा तर मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात हस्तगत 15 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी तक्रारदारांना परत दिला. विविध गुन्ह्यात हस्तगत केलेली $1,07,89,000ची रोकड व इतर गुन्ह्यात हस्तगत $1,08,71,000चा मुद्देमाल देखील पोलिसांनी तक्रारदारांना परत केला आहे. चांगला संदेश या निमित्तानं जाईल असं मला नक्की वाटतं. ठाणे शहर आणि भिवंडी शहर या भागातला हा मुद्देमाल आहे. जवळजवळ $9,35,00,000चा आणि त्यामध्ये कॅश असेल, सोन्याचे दागिने असतील, मोबाईल असतील, इतर काही झालेली प्रॉपर्टी चोरलेली म्हणा किंवा ठीक आहे म्हणजे फसून मिळवलेली प्रॉपर्टी असेल तर त्या जे व्हिक्टिम्स आहेत त्यांना ही प्रॉपर्टी परत मिळणं याच्यामध्ये एक आता आपण कार्यक्रमात ऐकलं असेल एका महिलेने सांगितलं की त्याला एक इमोशनल अटॅचमेंट असते. इमोशनल विशेषतः स्त्रीधन असतं किंवा आईवडिलांनी दिलेल्या भेटी असतात. त्यामुळे त्यांचा मुद्देमाल त्यांना परत मिळतो आहे ही एक अतिशय चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाण्यात 14 जानेवारी रोजी महायुतीचा महामेळावा. 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी 15 पक्षांची वज्रमूठ. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात 14 जानेवारी रोजी तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सायंकाळी 5 वाजता महायुतीतील 15 पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याच्या माध्यमातून महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यात येणार आहे.
महायुतीतील 15 पक्षांच्या ठाणे येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, शिवसेनेचे प्रदेश प्रवक्ते नरेश म्हस्के, माजी खासदार संजीव नाईक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, रिपब्लिकन पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष भास्कर वाघमारे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर, भाजपाचे विभागीय सचिव हेमंत म्हात्रे आदींसह महायुतीतील पदाधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राज्यातील 36 जिल्ह्यात 14 जानेवारी रोजी एकाच दिवशी मेळावे होणार आहेत. ठाणे येथील तलापाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सायंकाळी होणाऱ्या मेळाव्यात तिन्ही लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांची वेळ उपलब्ध झाल्यास ते मेळाव्याला उपस्थित असतील अशी माहिती नरेश म्हस्के यांनी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली 45 खासदार निवडून आणण्याचा महायुतीचा निर्धार आहे. ठाणे, कल्याण आणि भिवंडी येथे महायुतीचेच उमेदवार जिंकतील असा विश्वास परांजपे यांनी व्यक्त केला. येत्या 14 तारखेला महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा हा महाराष्ट्रामध्ये 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये आयोजित होतो आहे आणि ठाण्यामध्ये 14 तारखेला हा मेळावा आयोजित करत असताना हा छत्रपती शिवाजी मैदान जो तळपाईला आहे त्या तिकडे या मेळाव्याचं आयोजन केलं आहे. जे 15 प्रमुख पक्ष या महायुतीमध्ये आहेत त्यांच्यामधले सर्वच पक्षाचे जे घटक पक्ष आहेत यांचे प्रमुख पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये येणारी 2024ची जी निवडणूक आहे ती महायुतीचे सर्व खासदार हे मोठ्या मताधिक्याने निवडून यावे या दृष्टिकोनाने या मेळाव्याची कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. ठाणे, कल्याण आणि भिवंडी या 3 लोकसभेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा ठाण्यामध्ये आम्ही शिवाजी मैदान या ठिकाणी घेतो आहे आणि त्या संदर्भात जाहीर करण्याकरता हा मेळावा ही आजची पत्रकार परिषद होती. जे मिशन 45+ 48च्या 48 जागा लोकसभेच्या जिंकायच्या महाराष्ट्रातल्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी जो संकल्प केलेला आहे आणि त्या संकल्प पूर्ण करण्याकरता जास्तीत जास्त मतांनी या तिन्ही जागा निवडून आणण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व तिन्ही पक्ष आणि त्याचबरोबर मित्रपक्ष RPI आहे, महादेव जानकरांचा पक्ष आहे, अनेक इतरसुद्धा महायुतीतले घटक आहेत, आठवले गट, जोगेंद्र कवाडे गट या सगळ्यांचा एकत्रित मेळावा 14 तारखेला होतोय. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद.
वाचकांचे संवाद ही वृत्तपत्रांची ताकद. डॉक्टर मुणगेकर. मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या विविध पुरस्कारांचे दिमाखात वितरण. लोकशाहीमध्ये वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची ठरते आणि वृत्तपत्र घडविण्यासाठी काम करणाऱ्या हातांचा गेल्या 23 वर्षापासून मराठी वृत्तपत्र लेखक संघ व एकनाथ बिरवटकर करत असलेले काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माजी कुलगुरू व अर्थतज्ञ डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांनी येथे केले. दादर येथे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहामध्ये आयोजित मराठी वृत्तपत्र लेखक संघ या संस्थेचा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये डॉक्टर मुणगेकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे होते. व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिका सिसिलिया करवालो, प्रहारचे संपादक डॉक्टर सुकृत खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना डॉक्टर मुणगेकर म्हणाले, एक लेखक जेव्हा पुस्तक लिहितो तेव्हा त्याचं पुस्तक एका वेळेला लेखक आणि वाचक असा संवाद सुरू असतो. या उलट वृत्तपत्र आणि वाचक यांचा संवाद तपासला असता एक वृत्तपत्र व हजारो लाखो वाचक असा संवाद सुरू असतो. ही वृत्तपत्राची खरी ताकद आहे. सामान्य माणसाचा आवाज बनवण्याचे काम वृत्तपत्रांनी आणखीन जबाबदारीने केले पाहिजे असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील पत्रकारांचा गौरव करण्याचा सुरू असलेला गौरव यज्ञ बिरवटकरांनी न थकता सुरू ठेवावा असे आवाहनही त्यांनी केले. सिसिलिया करवालो म्हणाल्या, एखाद्यावर अन्याय होत असेल आणि आपण तो शांतपणे पाहत असू तर आपली सुद्धा त्या अन्यायाला मूकसंमती आहे असा त्याचा अर्थ होतो असेही त्या म्हणाल्या. यावेळी डॉक्टर सुकृत खांडेकर म्हणाले, जनहिताच्या विचारांचा जागर करायला हवा. असे काम करणाऱ्या हातांचा गौरव बिरवटकर आणि त्यांचे सहकारी करत आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत चाळके यांनी केले तर आभार प्रमुख कार्यवाहक संतोष धोत्रे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयुक्त कार्यवाहक गंगाधर म्हात्रे, उपाध्यक्ष शंकरराव रहाणे आदी प्रयत्नशील होते. अनिलराज रोकडे, विजय गायकवाड, प्रल्हाद उमाटे, दीपक कैतके, कल्याण अन्नपूर्णे, चंद्रकिरण कुलकर्णी, ॲडव्होकेट निलेश राऊत, किसन कटरे, संतोष झगडे, कलंदर शेखनाग, सुनील टिप्परसे, प्राचार्य प्रशांत कुमार मोहिते, जगदीश कुमार कुंटे, सुनील मामुणकर, गुरुनाथ तिरपणकर, शूरसेनानी संजय वेंगुर्लेकर, सुभाष सूर्यवंशी, उमाकांत वाघ, डॉक्टर पल्लवी बनसोडे, प्राध्यापक अनंत येवलेकर यांचाही या कार्यक्रमात गौरव झाला. देशोन्नतीच्या मला वाटतं 15-16 एडिशन घरोघरीच्या पोस्टांना याचं श्रेय भावांची मेहनत वाचकांची बांधिलकी याच्यासाठी आहे. अशा पत्रकारांची, अशा संपादकांची गरज आहे. गलिच्छ राजकारणाशी आपण कोणी बांधून घ्यायची गरज नाही आहे. आपली बांधिलकी समाजाची पाहिजे. आम्ही 23 वर्ष हा संघर्ष टोचतोय, झेलतोय आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक वृत्तपत्र लेखकांना, साहित्यिकांना, सामाजिक क्षेत्रात जे भरीव जे काम करणारी लोक आहेत त्यांची उणीव भरून काढण्यासाठी हा दरवर्षीचा कार्यक्रम मी पत्रकार दिनाच्या निमित्ताने म्हणजे उद्या आज पूर्वसंध्येला हा कार्यक्रम घेतोय.